बोर्डाचो रिजल्ट 92 पॉयंट आणि 25% लागलो. हांव गोंयांतल्या सगळ्या भुरग्यांचे खूब खूब अभिनंदन करता. आणि परत एकदां म्हणजे 12वेंत आनी 10थातूय बी चलयांनी खूब मोठी पर्संटेज घेतली. चलयांनी खूब चड मार्क्स घेतले. त्या खातीरय त्या चलयांचे सगळ्यांचे अभिनंदन. पुराय गोंयभरांतल्या सगळ्या टिचर्सांचे खूब खूब अभिनंदन. विशेष अभिनंदन करपाक आज आमी हांगासर जमल्या ते आमच्या गव्हर्मेंट हायस्कुल्स हांचे. आमी पळयता की 78 गव्हर्मेंट हायस्कुल्स आसा. तातूंतल्या 41 हायस्कुलांतल्यान 100% रिजल्ट लावप खरोखरूच अभिनंदनास्पद पात्र आसा. हांव प्रावड फील करता बींग एज अ एड्युकेशन मिनिस्टर, कारण आतां प्रसादान सांगलें त्या प्रमाणे 13 इश्कॉलांनी उरलेल्या फक्त एक सब्जेक्ट उरला ताका 80 मेळ्ळ्या. म्हणजे कदाचित रिवॉल्युशन आसत किंवा बाकीचे, म्हणजे ह्याय 13 इश्कॉलांनी वेळ पडलो जाल्यार आमकां 100% मेळपाचे चान्सीस आसा. उरलेल्या हायस्कुलांतलो रिजल्ट सुद्दां इट इज ऑलमोस्ट मोर दॅन 70 to 80% रिजल्ट उरलेल्या सगळ्या गव्हर्मेंट हायस्कुलांनी लागला. हांवें हें मुद्दामून कित्याक सांगलें तर आमची सगळीं हायस्कुलां ही रिमोट एरियांनी आसा. आमच्या कडेन सगळी कडेन भुरगे येवपी हे एवरेज भुरगे आसात. म्हणजे वेळ पडलो जाल्यार थोडे कडेन सिंगल पेरंट्स भुरगे आसात, थोडे कडेन ऑर्फन्स भुरगे आसात. मॅक्झिमम भुरगे हे मिडल क्लासांतले भुरगे आसात. एकटो सुद्दां भुरगो गव्हर्मेंट हायस्कुलांत येवपी खंयसरूच ट्युशन क्लासिसाक वचना किंवा एडिशनल ट्युशन्स जे आसा पळय न्ही हे खंयसरूच घेयना. आनी हे सगळें आसतना आमचे सगळे टिचर्स एडिशनल एफर्ट्स घेवन इवनिंग क्लासीस घेवन रेमिडियल क्लासीस घेवन तांकां सातत्यान सदोदीत शिकयत आसता. आनी हें सगळें करता आसतना म्हणजे चडांत चड एफर्ट्स ते भुरग्यां कडेन कॉन्सन्ट्रेट करता. बरेच कडेन आत्ताच सेक्रेटरी बाब प्रसाद हांणी सांगलेल्या प्रमाणे एडेड हायस्कुलांतल्यान ड्रॉप आवट जाल्ले भुरगे हे आमच्या हायस्कुलांनी येतात आनी ताज्या उपरांत आमी तांचो 100% रिजल्ट लावंक शकता. बऱ्याचशा एडेड हायस्कुलांत संवय आसा की 9th स्टँडर्डांत तांकां फेल करून दवरप, 9th स्टँडर्डांत दोनदा बसप, ही संवय आसा. आमच्या एक्काय गव्हर्मेंट हायस्कुलांत अशा पद्दतीन कोणाकूच डिटेन करून फाटल्यान दवरिना, तर ताका परत एकदां प्रमोट करीत आसता. आनी हें सगळें करता आसतना आमचे सगळे टिचर्स मागीर आमचो SCRT आसतले, बाकीचे सगळे म्हणजे जितक्यो एक्टिविटीज आमी परफॉर्म करपाक जाय खूब मोठ्या प्रमाणांत आमी इतर सगळ्यो एक्टिविटीज आमच्या गव्हर्मेंट हायस्कुलांत घेता. विशेश करून स्पोर्ट्स एक्टिविटी आनी कल्चरल एक्टिविटी ह्यो सातत्यान बाकीच्या ओवरऑल डेवलपमेंट ऑफ द स्टुडंट हें जावपाक जाय हाज्या खातीर आमचो सदोदीत प्रयत्न आसता. आनी तें जावचें म्हणूनय बी आमी सदोदीत आमच्या सगळ्या स्टुडंट्सांक सगळी कडेन पार्टिसिपेट करपाक लायता. सगळी कडेन ते ऑलवेज पार्टिसिपेट करता. आनी इतकें सगळें करुनूय बी 10th स्टँडर्डांत खूब बरो रिजल्ट हाडटा. फाटल्या 5 वर्साच्या कार्यकाळांत हांवें मुख्यमंत्री म्हणून आमची सगळी गव्हर्मेंट प्रायमरी आसतली, सेकंडरी आसतली, हाय सेकंडरी आसतली, बरेच कडेन आमी इन्फ्रास्ट्रक्चरांत खूब मोठो बदल जो आसा हो सगळी कडेन हाडला. खूब मोठ्या प्रमाणांत मिनिमम टू मिनिमम एखादो दुसरो क्लासरूम आमी स्मार्ट क्लासरूम प्रत्येक हेतून दिल्या. तांकां हॉल एवेलेबल करून दिल्या, लॅब अपग्रेड केल्या, आमी रोबोटिक्स युनीट स्टार्ट केला, कॉम्प्युटर लॅब नवीन दिल्या, लायब्ररीज आनी लॅबॉरेटरीज ह्यो नवीन किंवा रिनोवेट आमी आमच्या गव्हर्मेंट हायस्कुलांत केल्या. आमी आमच्या सगळ्या गव्हर्मेंट हायस्कुलांनी KTCL बसीस आमच्यो प्रोवायड केल्या, जेणे करून भुरगे अप टू डेट थंय पावचे. आनी कालांतरांत आमी आमच्या हायस्कुल्स आसत जाल्यार ताका तेकोन दुसऱ्या हायस्कुलाक आमी परमिशनूय दिना. सांगपाचो उद्देश इतकोच आसा, हांव म्हज्या पुराय गोंयभरांतल्या सगळ्या पेरंट्सांक सांगपाक सोदतां की आमी गव्हर्मेंट हायस्कुलांचो स्टँडर्ड हो खूब मोठ्या प्रमाणांत आमी अपग्रेड केल्लो आसा इन्फ्रास्ट्रक्चर वायज. आनी आमी ह्युमन रिसोर्स म्हणजे थंय आशिल्ले आमचे टिचर्स, पयलीं थोडे कडेन लॅक्चर बेसिसांनी टिचर आशिल्ले, हालींच आमची रिक्रुटमेंट जाल्या उपरांत प्रमोशन्स जावन फूल टायम टिचर्स आमी सगळे कडेन दिवपाक सुरवात केल्या. उरलेल्या टिचरांची रिक्रुटमेंट प्रोसेसूय ऑलरेडी सुरवात जाला. थोड्या दिसाच्या भितर तोय प्रोसेस आमचो कंप्लीट जातलो आनी जेणे करून सगळ्या हायस्कुल्स आनी हाय सेकंडरी हांकांय बी आमचे फूल टायम टिचर्स हे जे आहा मेळटले. चडांत चड पेरंट्सांनी त्या खातीर गव्हर्मेंट हायस्कुल्स आनी गव्हर्मेंट हाय सेकंडरी निग्लेक्ट न करता आपल्या भुरग्यांक तांच्यांनी एडमिशन्स जी आसा पळय ही गव्हर्मेंट हायस्कुलांत दिवची. हें सगळें सांगता आसतना अजुनूय आमची एडेड स्कुलां जी आसा पळय न्ही गव्हर्मेंटाची फूल एड घेतात, पण काही प्रमाणांत एडिशनल पयशे भुरग्यां कडल्यान घेवपाची तांकां संवय जाल्या वेगवेगळी. कारण आमी आमच्या हायस्कुलांत जशें युनिफॉर्म फ्री ऑफ कॉस्ट दिता ताका गरज आसा ताका बुक्स आमी टील 10th स्टँडर्ड पर्यंत, टॅक्स्ट बुक्स आमी टील 10th स्टँडर्ड पर्यंत फ्री दिता. ओके, हें सगळें दिता आसतनाय सुद्दां म्हणजे आमी फूल ग्रँटीन एड ही सगळ्या हायस्कुलांक दिता. बट थोड्या हायस्कुलांनी जो फीसच्या नांवाचेर पयशे घेवपाचो प्रकार आहा हो तेंच्यांनी बंद करचो. पेरंट्सांनी ह्या बद्दल अलर्ट जावचें. गव्हर्मेंट हायस्कुलांत खंयसरूच म्हणजे फ्रॉम द 1st स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड पर्यंत एकूय पयसो कोणाकूच कसलोच भरचो पडना.
इवन दो तांकां लागपी सगळ्यो गजाली आमी फ्री ऑफ कॉस्ट दिता आनी पॅरलली म्हणजे आमी थोड्या जाणांचो जो म्हणजे इंग्लिशूच शिकपाक जाय हेजेर एक थोडोसो भर आसता हांव कळपा खातीर म्हणून सांगता आमच्या सगळ्या गव्हर्मेंट प्रायमरी हायस्कुलांनी आमच्या कडेन गव्हर्मेंट टिचर्स हो जरी फूल टायम ना जालो जाल्यार दोन प्रायमरी स्कुलांनी मेळून आमचो एक इंग्लीश टीचर हो कंपल्सरी आसता म्हणजे 3 दीस इंग्लीश शिकोवपाचो टीचर हो 1st to 4th ह्या प्रायमरी स्कुलांत आमचो इंग्लीश टिचरूय बी वयता आनी प्रसादान दुसरी गजाल एड केल्या त्या प्रमाणे आमचे सगळे टिचर्स हे आमी तांकां टायम टू टायम ट्रेनींग ही कंटिन्युअसली ट्रेनिंगूय दीत आसता वेगवेगळ्या पद्दतीच्यो ट्रेनिंगूय ऑलरेडी दिवपाक आमी सुरवात केल्या म्हणून म्हणजे सगळ्या पॅरंट्सां खातीर रिक्वेस्ट आसा की सगळ्या जाणांनी मोठ्या प्रमाणांत एडमिशन्स जी आसा पळय न्ही ही गव्हर्मेंट हातूंतल्यान घेवची दुसरी गजाल 12वेचोय रिजल्ट ऑलरेडी जाला 12वेच्याय सगळ्या भुरग्यांचें हांव खूब खूब अभिनंदन करता जेई आनी नीट दोनूय एग्जामी जाल्यार तांचोय रिजल्ट जो आसा पळय न्ही थोड्यांचो जालो निटाचो CETचे रावंड सुरवात जातले तांच्याय खातीर करियर ऑप्शन्स वेगवेगळी गोंयांत एवेलेबल आसा त्या सगळ्या करियर ऑप्शन्स जे आसा पळय न्ही ती एक्सप्लोर करची वेगवेगळे कडेन आमी म्हणटा नॅशनल फॉरेन्सीक सायन्स ही आमी कॉलेज गोंयांत सुरवात करपाक शकले इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ हातूंतय बी गोंयच्या भुरग्यांक एडमिशन घेवपा खातीर एडमिशन्स ओपन आसात तितूरय घेवची इवन दो BMS बॅचलर ऑफ आयुर्वेदीक मेडिसीन आयुष मेडिकल कॉलेज जी धारगळ हांगासर जाल्या थंयसरूय बी भुरग्यांनी एडमिशन्स घेवची फिजिओथेरपी आसतले म्हणजे MBBSच्या उपरांत BDSच्या उपरांत फिजिओथेरपी आनी पॅरामेडिकल वेगवेगळे कोर्सीस गोवा मेडिकल कॉलेजींनी सुरवात केल्या आनीकूय वेगवेगळे कोर्सीस म्हणजे इवन दो फिजिओथेरपी एंड बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ह्योय कॉलेजी गोंयांत सुरवात जाला त्या खातीर वेगवेगळी ऑप्शन्स भुरग्यांक सुरवात आसा बरेचशे फावटी करियर चूज करता आसतना भुरगीं म्हणजे आपल्याक रॉंग स्ट्रीम ही एडमिशन घेता त्या खातीर सब्जेक्ट वायज म्हणजे आमी ह्या फावटीच्यान जरी म्हटलें जाल्यार पर्टिक्युलरली नर्सिंगाक वचपी भुरगीं आर्ट्साक वता आनी मागीर आपल्याक नर्सिंगाक वचूंक जाय म्हणटा तो न करता आमच्या सगळ्या टिचर्सां कडेन तेंच्यांनी डिस्कस करचें आनी स्ट्रीम चूज करची जेणे करून आमकां येता त्या हातूंतल्यान क्वॉलिफायड बरे करियर चूज केल्ले भुरगे हे क्रिएट जावपाक जाय इन लॉंग रन गव्हर्मेंट बरेचशे RR म्हणजे रुल्स एंड रेग्युलेशन्स फॉर द आमकां जेका गव्हर्मेंटांतल्या वेगवेगळ्या पोस्टांक ह्या RR बदलपाच्या विचारांत आसा कारण इन फ्युचर आमी जेका म्हणटा की आमकां फॉर एग्जाम्पल लॅब टॅक्निशियन जाय आसत जाल्यार पयलीं कोणूय 12वी केल्लो लॅब टॅक्निशियन आसतालो तें जावचें ना इन फ्युचर इट वील बी फॉर द सायन्स ग्रॅज्युएट आसत किंवा सायन्स सब्जेक्ट पास आउट अशा पद्दतीचे वेगवेगळे म्हणजे जुने RR जे आसा गव्हर्मेंट जॉबांतले किंवा प्रायवेट सेक्टरांतले हे सगळी कडेन चेंजीस करपाक येतला न्यू एड्युकेशन नॅशनल एड्युकेशन पॉलिसी 2020 ऑलरेडी आमी प्री प्रायमरी लेवलांतल्यान जी इम्प्लिमेंट केल्ली अंदूच्यान आमचो विचार सुरू आसा की 9th स्टँडर्डांतल्यान इम्प्लिमेंट करतले तेज्या खातीर वेगवेगळे वॉकेशनलचे सब्जेक्ट आमी इंट्रोड्यूस करपाक शकला अशा पद्दतीन एड्युकेशन सेक्टरांत वेगवेगळे बदल्स जे नॅशनल एड्युकेशन पॉलिसीक धरून आमी ऑलरेडी करपाक सुरवात केल्या त्या खातीर सगळ्या पॅरंट्सांनी सहकार्य करचें एडमिशन 11वेक मेळनासतर एकूय भुरगो उरचो ना हाजी आमी दखल घेतल्या त्या खातीर एट प्रेजंट आसलेल्यो म्हणजे जवळपास 100 हायर सेकंड्रीज गोंयांत आत्तां आसा आमच्यो 9 हायर सेकंड्री आसा गव्हर्मेंटाच्यो आनी 91 हायर सेकंड्रीज प्रायवेट सेक्टरांत गव्हर्मेंट एड दिवन चलयता म्हणजे इनडायरेक्टली इट इज एन गव्हर्मेंट एडेड आमी 91 चलयतात ताज्या भायर आनी 4 हायर सेकंड्रीज ह्यो अनएडेड हायर सेकंड्रीज गोंयांत आसा त्या खातीर बऱ्याचशा जाग्याचेर खूब जाण जेंकां परमिशन्स ना म्हणजे थोडे कडेन जे आसा हायर सेकंड्री बीन परमिशन नासतना बी थोडे चलोवपाक शकता बट ह्या सगळ्या जाणांक जेंकां परमिशन्स आसा अशा जाग्याचेर तेंच्यांनी एडमिशन्स घेवची ही सगळ्या जाणांक रिक्वेस्ट हांव परत एकदां आमचे सगळे हेडमास्टर्स आनी सगळे गव्हर्मेंट हायस्कुलांतले टिचर्स ह्या सगळ्यांचे जेंच्यांनी 100% रिजल्ट लायलो ताज्या बद्दल खूब खूब तांचें अभिनंदन करता परत केन्ना तरी सेपरेट कार्यक्रम दवरून आमी तांचो फेलिसिटेशन जे आसा पळय हेडमास्टर्स आनी टिचर्स हांचें करपाचें आसा की तेंच्यांनी एफर्ट्स घेतले तांच्यांनी कश्ट घेतले नो डावट भुरग्यांचे एफर्ट्स आनी कश्ट आसाच कारण तांकां स्वताचें करियर करपाचें तितूर तांच्या पॅरंट्सांचोय वांटो आसा बट एवरी स्टुडंट्स घेवन सुद्दां अशा पद्दतीचो रिजल्ट लावप हें खूब म्हत्वाचें आसा आनी त्या खातीर सगळे जाण अभिनंदनाक पात्र आसात हांव परत एकदां सरकाराच्या वतीन सगळ्यांचें खूब खूब अभिनंदन करता आनी अशाच पद्दतीन ओवरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स ही सातत्यात करपा खातीर सगळ्यांनी वांटेकारी जावचें आनी गोंयांतल्या सगळ्या
समेस्त गोंयकारांनी परत एकदा गव्हर्मेंटाच्या हायस्कुल्स आनी हाजेर आमी खूब मोठो बदल जो केला तेतूंत तेंच्यांनी वांटेकारी जावचे. देव बरें करूं. टिचर्स आमचे कडेन सफिशियंट आसा. ऑलरेडी आमी प्रमोशन सुरवात केल्या. फक्त काही टिचर्स आमच्या हायस्कुलाचो तेजो प्रोसेस सुरवात जाला. फुडल्या 1.5 ते 2 म्हयन्या भितर तो प्रोसेस कंप्लीट जातलो. थोड्या एडेड स्कुलांनी म्हणजे फीजच्या नांवाचेर पयशे घेतात तेंच्यांनी ते बंद करचे. आमचे कडेन कंप्लेन येत जाल्यार त्या स्कुलाचेर आमी एक्शन घेतले. एडेड स्कुलांक कसलेच पयशे घेवपाची गरज ना. आमी सगळे तेंचे टिचर सॅलरी आमी पेमेंट करता. तेंचे आमी रेंट आमी दिता. बिल्डींग रेंट आमी दिता. मेंटेनन्स ग्रँट आमी दिता. इस्कॉलाच्यो पेंट मारपाक सुद्दां पयशे आमीच दिता. थोडे जाण पेंट मारूंक बी पयशे लोकां कडेन मागता म्हणून सांगता. बालरथ जो आहा पळय न्ही त्या बालरथाचे आमी आतां पयशे वाडोवन वयले म्हणून 4.25 लाख रुपया केला. रायट 5 लाखाच्या वयर केला. ते बस जी मेंटेन करिना पळय न्ही तें तेंचें काम आसा. तांच्यांनी ती बस मेंटेन करप म्हणजे क्लिनर पयशे वेगळे, ड्रायव्हर पयशे वेगळे, डिझलाचे पयशे वेगळे आनी मेंटेनन्साचे पयशे वेगळे. त्या तिची फिटनेस घेवप हे त्या एडेड स्कुलाच्या हेजेर डिपेंड. आनी अंदू जर फिटनेस घेतले जर तेंच्यांनी चलयल्यो जाल्यार आमी तेजेर एक्शन घेतले. म्हणजे 5 लाख रुपया तांकां आमी डायरेक्टली बसी खातीर दिता. तितूंत ड्रायव्हर सॅलरी, क्लिनर सॅलरी सगळें आयलें. बरेच जाण म्हणजे हितूर मिसगायड जे आहा खरीच आसा. ट्रान्सपोर्टाचे पयशे दी आनी कितें पयशे दी त्या ती तेंच्यांनी आपल्या लिमिटान बस चलोवची आनी तितक्या पयशांनी ती चलूं शकता.